वसई न्यायालयातले वकील आज रस्त्यावर उतरताना दिसले। यांनी वकील संघटनेने आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनात अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या। वकील वसई न्यायालयासाठी जागा आहे सध्या अपुरी पडते आणि ती जागा लवकरात लवकर आमच्या नावावर व्हावी, कारण शासनाने नवीन जागा ही कोर्टासाठी मंजूर केलेली आहे, परंतु ती जागा अजूनही नावावर झालेली नाही। ती लवकरात लवकर नावावर करावी आणि कोर्टाचं काम सुरू व्हावं अशी मागणी आहे। आणि याचं जे पूर्व परवानगीचं लेटर वकील संघटनेने दिलं होतं आणि त्या धर्तीवर त्यांनी आंदोलन केलेलं आहे। न्यायालयाच्या इमारतीचं काम सुरू करावं, त्यासाठी शासनाने जमीन देण्याकरता सर्व वकील संघटनांची ही मागणी आहे। न्यायाधीशांना व पक्षकारांना बसण्यासाठी, कोर्टाच्या फाईल ठेवण्यासाठी कोर्टात सध्या जागा नाही, कोर्टाच्या इमारतीत जनरेटर नाही, अशा परिस्थितीत कोर्टात फाईल्स उपलब्ध होत नाही, त्यामुळे कोर्टाचे कामकाज देखील सुरळीत चालत नाही। कोर्टासाठी सुसज्ज इमारत व्हावी ही मागणी अनेक वर्षांपासून वकिलांमार्फत होती आणि त्यानुसार वसईच्या सर्वे नंबर 376 मध्ये उच्च न्यायालयाने इमारत बांधण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। मात्र ही जागा कोर्टाच्या नावे करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रचंड विलंब होत आहे। लवकरात लवकर शासनाने सदर जागा कोर्टाच्या नावे करावी त्यासाठी ही मागणी करण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षामध्ये वसई न्यायालयामध्ये 40 न्यायाधीशांची आवश्यकता असताना देखील अवघे 10 ते 12 कोर्ट जे आहेत इथे आहेत, त्यामुळे न्यायदानासाठी लोकांना विलंब होतो। आज शांततेत हे आंदोलन पार पडलं। वसई न्यायालयापासून रॅली करत पारनाका मार्गे बस डेपो मार्गे पुन्हा जी आहे ही रॅली वसई कोर्टामध्ये गेली होती। यानंतर वकिलांनी आपलं म्हणणं देखील मांडलेलं आहे, आपली घराणी मांडलेली आहे। आता आचारसंहिता केव्हाही लागू शकते, लवकरात लवकर आम्हाला आचारसंहितेच्या आधी आमची जागा नावावर करून द्यावी आणि मंजुरीसाठी जे काही पेपरवर्क लागतं त्यामध्ये विलंब न होता लवकरात लवकर काम सुरू करावं, ही माफक मागणी जी आहे वकिलांची आहे। त्यामुळे आता वकिलांच्या आंदोलनानंतर शिंदे सरकार नेमका काय निर्णय घेतं पाहावं लागणार आहे। वकिलांचा जे नवीन इमारत वकिलांसाठी आहे त्याचं काम कधी सुरू होतंय प्रत्यक्षात ते देखील पाहावं लागणार आहे। या आंदोलनात वकिलांनी नेमकं काय म्हटलं आपण ऐकूयात। यामध्ये बघा की सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्याने मंत्रालयामध्ये प्रस्ताव पाठवला आहे आणि आचारसंहिता कधी लागण्याची शक्यता आहे, तर त्याच्यापूर्वी हा निर्णय व्हावा म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही येथे आलेलो आहोत। आणि जर शासनाचंच एक अंग आहे कोर्ट, जे चाललं पाहिजे त्याकरता जागा देण्यासाठी शासनाकडे जागा नाही। गेल्या 75 वर्षा अगोदर 19 गुंठे जागा ब्रिटिश शासनाने जी दिली होती त्यानंतर 1 इंच सुद्धा जागा आम्हाला दिली गेलेली नाही, तर ती जागा लोकसंख्या वाढल्यामुळे जागा देणं गरजेचं आहे। आता मंत्रालयामध्ये सचिव पातळीवर त्यांच्यावर सह्या आणि माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या सह्या एवढं काम राहिलेलं आहे। हे काम होऊन ज्याप्रमाणे शासन निर्णय जारी करावा आणि आम्हाला लवकरात लवकर जागा द्यावी अशी आमची मागणी आहे। बाकी सरकारचे काम असते लवकर होतात, आता हे काम काय विलंब? शासनाने आता सगळं काम आउटसोर्सिंग केलेलं आहे, ठेकेदाराकडे दिलेलं आहे, त्यामुळे सगळं काम जे आहे ते ठेकेदार स्वतः त्याच्यात इंटरेस्ट घेऊन करतो, मात्र कोर्टाचं काम ठेकेदाराकडे नाही। त्यामुळे कोर्टाची जी फाईल आहे ती आम्हा वकिलांना स्वतःला जाऊन ती फाईल स्वतः हाताने काढून फिरवावी लागते, कारण आमच्याकडे ठेकेदार नाही। मंत्रालयामध्ये शासकीय कार्यालयामध्ये ठेकेदार आणि त्यांना लगेच प्रवेश मिळतो, मात्र आम्हाला प्रवेश मिळत नाही, अशी आमची दयनीय स्थिती झालेली आहे। वसईतल्या न्यायालयाला सुसज्ज इमारत व्हावी ही ह्या सर्व वकिलांची मागणी आहे। ह्या कोर्टाला 100 वर्षापेक्षा जुनी इमारत आहे। ती इमारत आता अत्यंत नादुरुस्त झालेली आहे, त्यामध्ये अत्यंत कमी जागा आहे, जागा उपलब्ध नाही, फायली ठेवण्यासाठी जागा नाही, कोर्टाला बसण्यासाठी जागा नाही, जजेसना बसण्यासाठी जागा नाही, वकिलांना बसण्यासाठी जागा नाही, पक्षकारांना बसण्यासाठी जागा नाही, टॉयलेट नाहीत, इथे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी टॉयलेट नाही आहेत। अत्यंत दुर्दैवी अशी परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये वकिलांना कोर्टाची इमारत बांधण्यासाठी जागा मिळावी म्हणून रस्त्यावर यावं लागतं, हे अत्यंत दुर्दैव आहे। मला असं वाटतं की ही सरकारने ताबडतोबीने याची नोंद घ्यायला पाहिजे की आम्ही इथे रस्त्यावर आलो आहोत ना आमच्या स्वतःच्या कुणाच्या हक्कासाठी, परंतु इथे पक्षकारांना न्याय मिळाला पाहिजे। जर पक्षकारांना जलद न्याय मिळायचा असेल तर इथे चांगली सुसज्ज इमारत असणं आवश्यक आहे। इथे कोर्टाची संख्या वाढली पाहिजे। आता फक्त 11 कोर्ट आहेत, इथे 40 कोर्ट आवश्यक आहेत। इतकं लोकसंख्या आहे की 25 लाखाच्या पेक्षा जास्त वसई तालुक्याची लोकसंख्या आहे, तिथे 40 कोर्टाची आवश्यकता आहे, तरच लोकांना योग्य न्याय मिळणार आहे। आणि ह्या मागणीसाठी हे सर्व लोक तयार झालेले आहेत आणि रस्त्यावर आलेले आहेत।